नमस्कार, मी पूजा राठोड. जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहाव्यात आजच्या काही ठळक घडामोडी. तीर्थक्षेत्र जेजुरीत उड्डाणपुलाची जाहीर घोषणा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे जेजुरीत जल्लोषात स्वागत. महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या तीर्थक्षेत्र जेजुरीच्या विकासात मोठी चालना मिळत असून जेजुरी येथे लवकरच उड्डाणपूल उभारण्यात येणार असून या 2 किलोमीटर उड्डाणपुलाकरिता 250 कोटीची मंजुरी देण्यात आली आहे. महत्वपूर्ण माहिती अशी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. या घोषणेमुळे जेजुरीमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. पालखी मार्गाच्या अपूर्ण कामाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी विशेष बसद्वारे प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी जेजुरी येथे भाजप शहर मंडळ अध्यक्ष सचिन पेशवे, पुणे जिल्हा उपाध्यक्षा अलकाताई शिंदे, माजी आमदार अशोकराव टेकोडे, शहर महिला अध्यक्ष मंगल पवार तसेच कल्पेश सूर्यवंशी, दशरथ उबाळे, विशाल बारसुडे सह भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. श्री मार्तंड देव संस्थानच्या वतीनेही ट्रस्ट अध्यक्ष ॲडव्होकेट विश्वास पानसे, विश्वस्त पोपट खोमणे, मंगेश घोणे यांनी गडकरी यांना खंडोबाची मल्हार पगडी देऊन सन्मानित केले. यावेळी तीर्थक्षेत्र असल्यामुळे जेजुरीकडे येणाऱ्या मार्गावरील टोल रद्द करून स्थानिक नागरिक व भाविकांना दिलासा द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच देवस्थान ट्रस्टच्या वतीनं गडावर जाणाऱ्या घाट मार्गावर सर्वसामान्य भाविकांसाठी प्रदूषणमुक्त चारचाकी वाहन सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. जेजुरी शहरातील वाढती वाहतूक कोंडी, भाविकांची वाढती गर्दी आणि शहरातील दळणवळण सुरळीत करण्यासाठी उड्डाणपुलाची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. अखेर या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने स्थानिक नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाच्या वतीनं केंद्रीय मंत्री गडकरी यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. जेजुरीच्या विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असून भविष्यातही विविध विकास कामांना गती दिली जाईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचं स्वागत करत उड्डाणपूल प्रकल्पामुळे वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात सुटून तीर्थक्षेत्र जेजुरीच्या विकासाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रे, जयाद्री महाराष्ट्र न्यूज.